नमस्कार, मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स. आज आपण काळ्या मसाल्यातील चिकन बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 किलो चिकन, 5 मध्यम आकाराचे कांदे गॅसवर किंवा चुलीत भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, 3 मोठे चमचे धने, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 इंच आलं, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा हळद, 3 मोठे चमचे तेल, 1 मोठा चमचा मटण मसाला, भाजीला दाटसरपणा येण्यासाठी अर्धी वाटी बाजरीचं पीठ, चवीनुसार मीठ. आणि आपल्याला चिकन शिजवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, अर्धा टोमॅटो, तोही बारीक कापून घ्यायचा आहे, 2 मोठे चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. ही जी रेसिपी आहे खूप छान लागते, आपण नक्की करू शकता. गावरान पद्धतीची रेसिपी आहे. आणि ज्या मिरच्या आहेत आपल्या चवीनुसार घेऊ शकता. आपल्याला कमी तिखट हवं असेल तर कमी मिरच्या घेऊ शकता आपण. आता आपण कृती बघूया. प्रथम चिकन शिजवण्यासाठी तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा आहे तो लालसर भाजायचा आहे. जास्त करपू द्यायचा नाहीये कांदा. कांदा परतल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता देखील परतू द्यायचा आहे. त्यानंतर हिरवी पेस्ट जी आहे ती टाकायची आहे. हिरवी पेस्ट परतून घ्यायची आहे चांगली, थोडा कच्चेपणा जाईपर्यंत. त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद मिक्स केल्यानंतर टोमॅटो, परतून घेऊ. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. त्याचबरोबर मीठ टाकूया थोडंसं. आपण भाजीत देखील मीठ घालणार आहोत, त्यासाठी थोडंसं मीठ टाकूया, अर्धा चमचा. मीठ टाकल्यानंतर आपण जे स्वच्छ धुतलेले चिकन आहे ते ॲड करायचं आहे. चिकन टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे चांगलं. आधी चिकन असं परतल्यानंतर चांगली चव येते. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे.
झाकण काढल्यानंतर आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे चिकन शिजवण्यासाठी. पाणी टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. चांगलं शिजून घ्यायचं आहे. आता आपण मसाला तळून घेऊ. लोखंडाच्या तव्यामध्ये तेल गरम करायचं आहे 2 चमचे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये धने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत लालसर. धने चांगले भाजू द्यायचे आहेत लालसर. त्याचबरोबर जे खडे मसाले आहेत, खसखस, तीळ आणि खडे मसाले ते टाकायचे आहेत. त्यानंतर किसलेलं खोबरं. खोबरे देखील चांगले लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला चांगला एकजीव करायचा आहे. त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले कांदे आहेत ते टाकायचे आहेत फोडून. कांदे आपल्याला काळे होईपर्यंत भाजायचे आहेत. भाजून घ्यायचे आहेत आधी. त्यानंतर कांद्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. मग त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर अद्रक आणि लसूण टाकायचं आहे त्यामध्ये. मसाला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. त्यानंतर मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. शक्यतो मिरच्या तोडून घालायच्या आहेत, त्या अंगावर उडू शकतात. थोडंसं तेल टाकायचं आहे. कमी तिखट खात असाल तर मिरच्या कमी करू शकतो आपण. मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी भाजून घ्यायची आहे. कोथिंबीर भाजल्याने भाजीला हिरवा कलर येतो. कोथिंबीर देखील काढून घ्यायची आहे. त्यानंतर बाजरीचे जे पीठ आहे ते आपल्याला लालसर भाजायचं आहे. बाजरीच्या पिठाने दाटसरपणा येतो आपल्या भाजीला.
त्यानंतर मसाला गरम असताना त्यामध्ये हळद टाकायची आहे. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. चांगलं भाजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. पीठ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊया. तेल गरम करायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मटण मसाला आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे शिजून घेतलेलं चिकन आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाका. भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि 10 मिनिटे कमी गॅसवर आपल्याला उकळू द्यायचं आहे. आणि आपण जे पीठ भाजून घेतलेलं आहे बाजरीचं ते पाणी घालून मिक्स करून टाकायचं आहे त्यामध्ये. ही जी रेसिपी आहे बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते. झाकण ठेवायचं आहे. भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तयार आहे आपलं गावरान पद्धतीने बनवलेलं चिकन. थँक्स फॉर वॉचिंग.